रत्नागिरी जिल्ह्यातलं जेमतेम 450 घरांचं मोरवणे गाव 12व्या शतकात हे गाव वसल्याचं इथली लोक सांगतात। या गावाची खरी ओळख सैनिकांचं गाव अशीच करून द्यावी लागेल। सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतही या गावचे 2 जण होते। या गावातले तब्बल 450 जण लष्करातले पेन्शनर्स आहेत, तर 100 पेक्षा जास्त जण सध्या लष्करी सेवेत आहेत। त्यावेळी आमच्या गावातले जवळजवळ 200 ते 250 तरुण त्यांनी भरती केले आणि आजला जवळजवळ आमच्या गावातले 400 ते 450 पेन्शनर वै ड्युटीवरती आहेत, अशी एवढी लोक आहेत। मी सैन्यामध्ये 1969 मध्ये भरती झालो। भरती झाल्यानंतर माझी सर्व्हिस संपूर्ण 25 वर्ष झाली। माझ्या सर्व्हिसमध्ये माझे एकत्रित लढाई झाली, त्याच्यानंतर ब्लू स्टारमध्ये सामील झालो, त्याच्यानंतर श्रीलंकेमध्ये सामील झालो। 94 रिटायर झाल्यानंतर माझा मुलगा सैन्यामध्ये भरती झाला 2002ला आणि 2006ला तो एक्सपायर झाला। मातृभूमीच्या सेवेसाठी मोरवणे गाव सदैव तत्पर असतं। धागा शौर्य का राखी अभिमान की या उपक्रमांतर्गत झी मीडियातर्फे या गावाला आदरपूर्वक नमन। प्रणव पोळेकर, झी मीडिया, मोरवणे, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।